आज मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी योग्य उपाय सांगणार आहे। नमस्कार, उमाशेखर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। ज्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमः असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते कळेल। बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला कोणाकडून कर्ज घ्यावे लागते आणि ज्या दिवसापासून कर्ज घेतले जाते त्या दिवसापासून तो ते परत करण्याची चिंता करू लागतो। उद्योगपती आणि व्यावसायिक सामान्यतः कर्ज घेत राहतात आणि परत करत राहतात, परंतु जेव्हा एखादा सामान्य गृहस्थ कर्जाच्या जाळ्यात अडकतो तेव्हा तो वर्षानुवर्ष त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्नात असतो। सहसा मुलीच्या लग्नासाठी, घर बांधण्यासाठी किंवा एखाद्या गंभीर अपघातासाठी किंवा गंभीर आजाराच्या उपचारांसाठी कर्ज घेतले जाते। कर्ज घेताना ते लवकर परत करण्याचे आश्वासन दिले जाते, परंतु बहुतेकदा मुद्दल परत करणे तर सोडाच, व्याज देखील वेळेवर सहजतेने दिले जात नाही। या परिस्थितीतून सुटका मिळवण्यासाठी उपाय हा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे। कर्जाच्या रकमेनुसार आणि तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही यापैकी कोणत्याही एका किंवा दोन उपाय वापरून समस्या सोडवू शकता। जर तुमचा हेतू स्पष्ट असेल तर देवाच्या कृपेने तुम्ही लवकरच कर्जमुक्त व्हाल। तुमच्या घरात, दुकानात किंवा ऑफिसमध्ये गायीसमोर उभे असलेले आणि बासरी वाजवणारे भगवान कृष्णाचे चित्र ठेवल्याने तुम्ही कर्जबाजारी होण्यापासून वाचता आणि पैसे गमावण्याची शक्यता कमी होते। दररोज सकाळी भगवान शिवाला पाणी अर्पण केल्याने, दर सोमवारी दिवा लावल्याने आणि प्रदोष व्रत केल्याने कर्जातून लवकर मुक्तता मिळते। जर तुम्हाला वाईट ग्रहामुळे आर्थिक समस्या येत असतील आणि तुमचे कर्ज फेडू शकत नसाल तर तुम्ही त्या ग्रहालाही शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। व्यवसायात आपल्या स्वतःच्या गुंतवणुकीपेक्षा बाहेरील लोकांकडून जास्त पैसे वापरले जातात। इतरांचे हे पैसे व्यवसायात कर्ज म्हणून मानले जात नाहीत, परंतु तुम्ही सरकारी संस्था, बँका आणि इतर लोकांकडून मशीन खरेदी करण्यासाठी, दुकान किंवा कारखाना खरेदी करण्यासाठी आणि व्यवसाय चालवण्यासाठी घेतलेले पैसे कर्ज आहेत। खालील दिलेले यंत्र कागदावर लाकडी पेनने केशर द्रावणाने लिहा। नंतर त्याची पूजा केल्यानंतर दुकान, कार्यालय किंवा घराच्या दाराच्या चौकटीच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात हे यंत्र चिटकवा। हे यंत्र सोनाराकडून चांदीच्या पत्र्यावर कोरून घेणे चांगले होईल आणि नंतर कर्ज फेडल्यानंतर हे यंत्र एखाद्या विद्वान ब्राह्मणाला दान करा। कर्जमुक्त होण्यासाठी परिपूर्ण उपाय। कर्ज लवकर फेडून कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी हा एक अतिशय शक्तिशाली तांत्रिक उपाय आहे। अष्टगंध किंवा केशर द्रावण वापरून लाकडी पेनने एखाद्या कागदावर खालील दिलेले यंत्र लिहा आणि धूप आणि दिव्याने यंत्राची पूजा केल्यानंतर एखाद्या भांड्यात ठेवल्यानंतर त्यात गंगाजल किंवा पाणी घाला। काही वेळाने यंत्र पूर्णपणे धुवा आणि ते पाणी प्या आणि कागद नदी, तलाव किंवा विहिरीत प्रवाहित करा। ही प्रक्रिया सोमवार किंवा मंगळवारी सुरू करा आणि 7 दिवस सतत करा। ओम नमः शिवाय।